कुंभ राशीवाल्यांनो, पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडू शकतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत आहात त्याची वेळ आता आली आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण शेवटी सांगितलेली गोष्ट तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आधीच सांगते, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढील फक्त 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. देवग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी एकाच वेळी तुमच्या आजूबाजूनी उभ्या राहणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला, ज्या गोष्टीसाठी देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्याचं उत्तर घेऊन येणार आहे. पण एक इशारा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर आनंदाची संधी तुमच्या हातून निसटू शकते. कारण पुढील 5 दिवसात कुंभ राशीच्या लोकांना 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एकामागोमाग एक मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शब्द नाही ही देवाची सूचना आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. आनंदाची बातमी पहिली, अडकलेले काम अचानक मार्गी लागणार. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या गेल्या काही महिन्याच्या वेदनाचे उत्तर आहे. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत की त्या गेल्या 3, 6, 9 किंवा 11 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल किंवा एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत होता. पण तुम्ही प्रयत्न कमी केले नाही. फोन केला, भेटी घेतल्या, भरपूर साऱ्या काही गोष्टी केल्या, लोकांकडे विनंती केल्या, परंतु प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघूया. आणि हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एक विचार, हे काम कधी होईल, माझं नशीब असं का देवा मला पाहतोय का? पण कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, प्रिय मंडळींनो, आता तो काळ संपत आहे. पुढील अगदी काही दिवसात, हो काही दिवसातच एक असा अनपेक्षित कॉल येईल, मेसेज किंवा मेल येईल जो तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकेल. हा कॉल तुम्ही अनपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडून दिली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन बाजूला तुमचं हृदय थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ना, ते शब्द तुमच्या डोळ्याचं पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून नकळत एक वाक्य निघेल, आता तरी झालो. हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम असो, कोर्ट केस, जॉब प्रमोशन असो, अडकलेले पेमेंट किंवा व्यवसायातील परवानगी, यापैकी एक मोठा अडथळा नक्कीच दूर होणार आहे. पण लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत आला तरी तो एक दिवस तयार झालेला नाही बरं का. हा तुमच्या संयमाचा, सहनशीलतेचा आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचा परिणाम आहे. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही, म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर फक्त कामच नाही तर तुमचे मनही मोकळे होईल. जी चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या त्या सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल. एक महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, डोळा लावून देऊ नका, म्हणजेच की नजर लागून देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना. पुढचा निर्णय घाईत घेऊ नका, कारण ही सुरुवात आहे, अजून मोठे बदल बाकी आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे माझ्याच आयुष्याबद्दल बोलते तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. आनंदाची बातमी, दुसरा पैशाचा अडथळा, तुटणारी मोठी सुटका, मिळणारं. कुंभ राशीच्या मंडळींनो, ही बातमी ऐकताच तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांशी थेट जोडली आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त होते. पैसा असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही मोबदला न मिळणे, दिलेले पैसे परत न येणे, कर्ज असेल, EMI, उधारी, याचं ओझं तुम्ही कोणाला सांगत नाही. पण आतून मनात एकच प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का?
कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री झोप लागत नाही कारण डोक्यात आकडे फिरत असतात. पण कुंभ राशीच्या मंडळींनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी बातमी मिळेल जी थेट पैशाशी संबंधित असेल. अडकलेले पेमेंट थांबायला, पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट किंवा व्यवसायातील नुकसान भरपाई यापैकी एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने फिरणार आहे. कदाचित रक्कम मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही, ती आहे ताणातून मिळणारी सुटका. त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो पाहतोय. हा पैसा अशा वेळी येईल ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच की नशीब शेवटीच्या क्षणी तुमच्या बाजूनी उभा राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाढतो, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता. तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवले नाही म्हणूनच उशीर झाला, पण अन्याय होणार नाही. पैशाबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी दिसायला लागेल. यानंतर आहे आनंदाची बातमी. तिसरी, तुटलेली नाती जोडतील जातील, मनाला शांती मिळेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्या पैकी अनेकाच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडवून ठेवलेल्या वेदनांशी जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं आई वडील असू द्या, भाऊ बहीण, पती पत्नी, प्रेमातील व्यक्ती किंवा जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, कदाचित गैरसमज झाला, कदाचित परिस्थितीची अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसत, पण आतून मन विचारत राहत, हे सगळं असं संपणार का? पण कुंभ राशींच्या मंडळींनो, आता या नात्यामध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे तुम्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना एखादा मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यापासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ती शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अचानक नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असून जुने गैरसमज विरघळतील. मनात सोसलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजून देणे आणि शांततेने. खास करून पती पत्नी किंवा प्रेम संबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण करण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात तर नक्की होईल. आणि कधी कधी ती सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार असते. एक महत्त्वाचा इशारा देते, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोणाबरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण कुंभ राशींच्या मंडळींनो, माफी मागणं किंवा माफ करणं कमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. यानंतर बोलूया आनंदाची बातमी चौथी. दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, ही भविष्यवाणी थोडी वेळ आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षित नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका कठीण थांबल्यासारखं वाटत होतं. हे सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एक प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवर वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल किंवा मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. मग जॉब ऑफर असेल, ट्रान्सफर किंवा बदली, परदेशा प्रवासाचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसाय संबंधित मोठी संधी यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हे तेच आहे मी देवाकडे मागत होते. ही बातमी फक्त आनंद देणारी नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी आहे. जिथे तुम्हाला वाटत होतं हे सगळे दरवाजे बंद झाले, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे, ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याचं लोकांना तुमचे यश पाहायला मिळेल.
आणि महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं आयुष्य ठरवतो. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येतंय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. यानंतर येते ती आनंदाची बातमी, 5वी, नशीब घेणारं जबरदस्त असं युटर्न, सर्वात मोठी बातमी. कुंभ राशींच्या मंडळींनो, आता जे मी सांगणार आहे ते न ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारत असाल की मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशीच्या मंडळींनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. जिथे सतत अपयश होतं तिथे अचानक यश दिसेल. जिथे दरवाजे बंद होते तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्ट अशी की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, तुमच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल. तुमची आर्थिक स्थिती सुधरेल, कामामध्ये स्थिरता येईल, नात्यामध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसताच बाहेरचा नाही, तर तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल. यामध्ये अतिशय महत्त्वाचा इशारा आहे. हा काळ जरी शुभ असला ना, तरी अहंकार करू नका. सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण जे देव भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं. कुंभ राशीच्या मंडळींनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याची जुळतंय, तर समजा युटर्न तुमच्यासाठीच आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज जे काही ऐकलं ते शब्द नव्हते, तो देवाचा संकेत होता. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि तुमची कुंभ रास आहे की नाही हे देखील मला कमेंट करून सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.